गाईस तुम्ही कधी ऐकलं नसतं. आज आपण बनवत आहोत अंड्याची भुर्जी. तर ती कशी बनवायची चला तर मग बघूया. हे आपले आहेत 3 मोठे कांदे चिरलेले, हे आहेत 2 मोठे टोमॅटो चिरलेले, हा आहे आपला सुहानाचा चिकन मसाला, ही मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला आणि ही हळद. ही आहेत आपले 4 अंडे. चला तर मग आता रेसिपी पाहूया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकूया. आपला कांदा छान असा लाईट ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. आपला टोमॅटो छान असा परतून आणि मऊ होऊन घेऊया. आपण छान असा परतून घेऊया आपला टोमॅटो. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण छान असं हे मिक्स करून घेऊया. आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये मीठ का टाकायचं, कारण का छान शिजतं. गाईस आपण आपला कांदा आणि टोमॅटोला किती छान कलर आलेला आहे आणि आपला टोमॅटो शिजलं सुद्धा आहे. गाईस मी बघते आपल्याला का कांदा आणि टोमॅटो कसं मऊ आणि नाही का कसला भारी कलर आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या मगाचे मसाले टाकून घेऊया. आपण छान असे मसाले परतून घेऊया. गाईस आता आपण आपले अंडे फोडून घेऊया. आपण आपली फोडलेली अंडे त्यामध्ये टाकूया. आपण आपल्या भुर्जी छान अशी छान परतून घेऊया. वाव वाव गाईस कसला मस्त असा सुगंध सुटलेला आहे. गाईस आपली नाही का भुर्जी रेडी आहे. तर आपण हळदी कोथिंबीर टाकून घेऊया. गाईस आपली भुर्जी रेडी आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की बघून पहा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.